लेखकांनी आपापले पुरस्कार परत घ्यावेत असं आवाहन साहित्य अकादमीनं लेखकांना केलं। लेखकांच्या हत्येचा निषेध करत असल्याचं साहित्य अकादमीनं म्हटलंय। दिल्लीत साहित्य अकादमीची आज बैठक झाली। देशभरातून साहित्यिक या बैठकीला उपस्थित होते। देशातली असहिष्णू स्थिती, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या मुद्द्यावरून साहित्यिकांनी संताप व्यक्त केला। दिल्लीमध्ये साहित्य अकादमी बाहेर आज मोर्चा युद्ध रंगलं। दादरी हत्याकांड आणि कलबुर्गी हत्यांसारख्या घटनांवर अकादमीनं मौन सोडावं अशी मागणी करत साहित्यिकांनी मोर्चा काढला। आतापर्यंत सुमारे 50 साहित्यिकांनी या घटनांचा निषेध करत आपले पुरस्कार परत केले। दरम्यान बैठकीकरता निघालेल्या मोर्चाला शह देत काही साहित्यिकांनी दुसरा मोर्चाही काढला। प्रसिद्ध कवी राजेंद्र सोलंकी यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला। मात्र दलित लेखक संघाचे मंत्री मामचंद रिवाडिया यांनी भाजप सरकार आणि मोदी सध्याच्या तणावग्रस्त वातावरणाकरता जबाबदार असल्याचं म्हटलंय। पदवी पूर्ण करण्यास यूजीसीने मर्यादा घालून दिली आहे। ठरलेल्या कालावधीमध्ये पदवी पूर्ण न केल्यास पुढे केवळ 2 संधीच मिळणार आहे। 2 वर्षात पदवी पूर्ण करणं बंधनकारक राहणार आहे, नाहीतर पुन्हा पहिल्या वर्षापासून शिक्षण घ्यावं लागणार आहे। यूजीसीने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली। शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी आवाजाची मर्यादा ओलांडली आहे। हायकोर्टानं 60 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्याचे निर्देश दिले होते, मात्र शिवसेना नेत्यांनी ही मर्यादा ओलांडली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचाच आवाज सगळ्यात मोठा म्हणजे 97 डेसिबलपर्यंत होता, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आवाज 89 डेसिबलपर्यंत होता। सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवरती गंभीर आरोप केले। या दोघांनी 308 बोगस कंपन्या स्थापन केल्याचा दावा करतानाच FA कन्स्ट्रक्शन कंपनीनं 800 कोटी रुपये युनियन बँकेतून काढल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे। दुसरीकडे एसीबीच्या चौकशीतून सत्य बाहेर येईलच असं सांगत तटकरेंनी या प्रकरणी अधिक बोलणं मात्र टाळलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते असे संकेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत। काल दसऱ्यानिमित्त जळगावात झालेल्या रावण दहन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। सिंचन घोटाळ्यात अधिकारी ठेकेदारांना जेलमध्ये जावं लागलंय। पवार आणि तटकरे एसीबी चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्यावरही तशीच कारवाई केली जाईल असं महाजन म्हणाले। ऑक्टोबर हिटचा परिणाम आणखी आठवडाभर जाणवेल अशी शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे। यंदाच्या पावसाळ्यावर अल निनोचा परिणाम झालाय, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा 3 अंश जास्त तापमान अनुभवायला येते। यंदाचा ऑक्टोबर महिना सर्वाधिक उष्ण ठरण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी परराष्ट्र राज्यमंत्री VK सिंग यांची कानउघाडणी केली आहे। मंत्र्यांनी विधानं करताना काळजी घ्यायला हवी, विधानांचा विपर्यास केल्यास सबब देऊ नये अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी माजी लष्कर प्रमुखांना खडसावलं। हरियाणातल्या दलित हत्याकांडावर VK सिंगांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं होतं। यावर टीका झाल्यानंतर आपला 2 वाक्य होती त्याचा विपर्यास केला गेला अशी सारवासारव त्यांनी केली, मात्र ही सबब पुरेशी नाही असं गृहमंत्र्यांनी त्यांना खडसावलं। काँग्रेस नेतृत्वाला भाजपनं पुन्हा एकदा टार्गेट केलंय। सोने आणि काळा पैसा प्रकरणात अडकले असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला। काँग्रेसनं मात्र हा आरोप फेटाळला। ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये चीनच्या राष्ट्रपतींसाठी फेअरवेल आयोजित करण्यात आला होता। ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ II आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी शी जिनपिंग यांचं शाही बग्गीतून स्वागत केलं। चीन आणि ब्रिटनचे संबंध नव्या उंचीवर नेले जातील अशी अपेक्षा यावेळी ब्रिटनच्या महाराणींनी व्यक्त केली। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ब्लॅक लाईव्ह मॅटर मूव्हमेंटला आपलं समर्थन दर्शवलं। अमेरिकेत काही जातींचे लोक हे काळ्या लोकांशी चांगलं वर्तन करत नाहीत। अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये पोलिसांनी एका संगीतकाराची गोळ्या झाडून हत्या केली। मृत संगीतकाराची कार हायवेवर खराब झाली होती। साध्या वेशात असलेल्या पोलिसांना संशयित समजून या संगीतकारावरती गोळ्या झाडल्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।